विचारधाराओं वाले हैं, मुसलमानों को जो आड़ा मार रहे हैं, मुसलमानों को खींचने का काम कर रहे हैं, तो बाला साहब को खासदार बनाइए और निश्चितपणे हमारा विजय है। लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज। वंचित बहुजन माथाडी कामगार संघटनेची वसमत शहरामध्ये नुकतीच बैठक संपन्न झाली असून ही बैठक प्रदेश महासचिव सुरेश मोहिते, प्रदेश प्रवक्ते राज आटकुरे यांच्या आदेशानुसार संपन्न झाली। या बैठकीला भंते पयाबुधी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती। या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला वोट भी देंगे और नोट भी देंगे असे आवाहन भिक्खू संघाच्या वतीने करण्यात आले आहे। वंचित कामगार आघाडीच्या वतीनं व वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं वसमत तालुक्यामध्ये श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला मतदारसंघातून निवडून आणण्याकरिता व त्यांना साधन सामुग्री तिथं उपलब्ध होण्याकरिता वसमत तालुक्यांनी यावेळेस वसमतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे असा निर्णय घेतला की वोट भी देंगे और नोट भी देंगे या मोहिमेचं उद्घाटन या ठिकाणावर झालेलं आहे आणि श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यातून निवडून आलेच पाहिजे याच्यासाठी वसमत तालुका खूप ताकद लावणार आहे, आर्थिक बळ देऊन सुद्धा। आणि हिंगोली जिल्ह्यातला सुद्धा खासदार बीडी चव्हाण साहेब यांना सुद्धा निवडून आणण्यासाठी वसमत तालुका नंबर 1 वर राहणार आहे आणि संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा बीडी चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट आमचे प्रयत्न राहणार आहेत आणि अकोलामध्ये सुद्धा जाऊन संपूर्ण वसमतची टीम ही श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना आर्थिक मदत देऊन आणि त्या ठिकाणावर लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करून बाळासाहेब आंबेडकरांना निवडून आणून खासदार संसदेमध्ये बनवून पाठवल्याशिवाय राहणार नाही। हे संकल्प वसमत तालुक्यातील कामगार वंचित आघाडीच्या वतीनं व महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणावर घेण्यात आलेला आहे आणि या दान मोहिमेला सुरुवात केलेली आहे। वसमत तालुक्यातील सर्व आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्वच वंचित बांधवांनी या ठिकाणावर आपण श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसाठी आर्थिक मदत देऊन आपण बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावेत असे एक आव्हान करतोय। 2019 मध्ये सुद्धा वसमत तालुक्याने पुढाकार घेतला होता। वोट भी देंगे और नोट भी देंगे ही मोहीम 2019 मध्ये सुद्धा त्यांनी राबवून श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना आर्थिक निधी पाठवलेला होता। याही वेळेस त्यांनी संकल्प केलेला आहे की वोट भी देंगे और नोट भी देंगे आणि ती तशी म्हणजे मोहिमेला सुरुवात झालेली आहे लागतंय। म्हणून जयंती मंडळाच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना माझं एक नम्रतेचं आव्हान आहे की आपण आपल्या जयंती मंडळाचे जेवढे पैसे जमा होतील, ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल, त्याच्यातले अर्धे पैसे आपण श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना देऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा कणभर आपल्याला थोडासा प्रयत्न करायचा आहे। आताच या ठिकाणी पूजनीय भंते पयाबुधी यांच्या मार्गदर्शनाखाली 2019 मध्ये आम्ही जे तमाम बहुजन चळवळीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानानुसार वोट भी देंगे नोट भी देंगे हे अभियान 19 मध्ये राबवलं। तेच अभियान यावेळेसुद्धा यावर्षी आणि आजच्या दिनी पूजनीय भंते पयाबुधी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्याचबरोबर महिला आघाडीच्या माध्यमातून आदरणीय प्रभाताई खंदारी असतील, त्याचबरोबर आमच्या आपल्या कांताबाई असतील, अफजलभाई असतील, कामगार माथाडी युनियनची सगळी टीम असेल, यांच्या माध्यमातून हे अभियान जिल्हाभरामध्ये राबवूत आणि बाळासाहेब आंबेडकरांना वोट भी देंगे नोट भी देंगे या अभियानामध्ये सर्व जनतेचा सहभाग राहील अशा पद्धतीची या ठिकाणी आज लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करण्यासाठी आदरणीय पयाबुधी भंतेजी यांच्या नेतृत्वामध्ये आज बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्या बैठकीच्या आयोजनामध्ये सर्वानुमते एकच संकल्प घेतला की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना संसद भवनमध्ये पाठवायचं आणि त्यासाठी आपण कुठल्याच गोष्टीनं कमी न पडता नोट भी देंगे वोट भी देंगे हे अभियान राबवणार आहोत आणि या अभियानाचा आज प्रारंभ झाला, सुरुवात झाली। गेल्या 19लाही आपण ते अभियान राबवलं होतं आणि आताही राबवायचं, कारण RSSच्या माध्यमातून जे इथं संविधान धोक्यात आहे आणि या संविधानाला वाचवण्यासाठी एकच आमचा नारा आहे की खेळात खेळ मर्दानी हॉकी आहे।
सध्या पोलिसांचा गणवेश खाकी आहे. अरे मनू तर तडपडून मेला, पण त्या मनूची अवलाद आणखी बाकी आहे आणि त्या अवलादीला ठेचण्यासाठी और भी एक आंबेडकर बाकी आहे आणि ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना संसद भवनमध्ये पाठवून त्यांना विजयी करायचा. आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचे उमेदवार आहेत बीडी चव्हाण, त्यांना देखील आपल्याला भरघोस मताने म्हणजे मतदान देऊन त्यांनाही आपल्याला विजयी करायचा. हाच आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. मैं सभी मुस्लिम भाइयों से और बुद्धिस्ट बहुजनवादियों से निवेदन करता हूँ, अपील करता हूँ कि इस बार आने वाले जो वंचित बहुजन आघाड़ी के जो उम्मीदवार है उनको विजय करिए और लोकसभा में पहुंचाइए. और हमारे जो अड़चन है सीए के जो हमको बार बार धमकी दिए जा रही है उसको एक रुकाने के लिए कोशिश करनी बहुत ज़रूरी है. और मुसलमानों पे जो अत्याचार हो रहा है, मुसलमानों के ऊपर जो हर काम में मुसलमानों को जलील किया जा रहा है, तो इसलिए मुसलमानों को एक ऐलान करता हूँ कि वंचित बहुजन आघाड़ी को खासदार बनाइए और हमारे खासदार बाला साहेब आम्बेडकर को खासदार बनाइए. और ये पूरे जो विचारधाराओं वाले हैं, मुसलमानों को जो आड़ा मार रहे हैं, मुसलमानों को खींचने का काम कर रहे हैं, तो बाला साहब को खासदार बनाइए और निश्चितपणे हमारा विजय है.